नमस्कार मित्रांनो, रिक्षा नवीन घेताय तर नवीन रिक्षा घेत असताना संपूर्ण माहिती फार गरजेची आहे. लोन प्रोसिजर कसं असतं, तुम्ही लोन कितीपर्यंत तुम्हाला मिळू शकतं, गाडीचे हप्ते किती, गाडीला इन्शुरन्स किती आणि डीडीचे पैसे किती, तर या सर्व गोष्टी बेसिक माहिती असायला हव्या. तर आज माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला सुरू करूया. गाडीची किंमत आहे 2,27,162 रुपये. दुसरी गोष्ट आहे RTO खर्च 5,000 रुपये. तिसरी गोष्ट आहे नोंदणी 7,543 रुपये. इन्शुरन्स खर्च आहे 10,300 रुपये आणि मीटर खर्च आहे 3,000 रुपये. परवाना खर्च आहे 15,100 रुपये, म्हणजे DD म्हणतात त्याला. आणि कर्ज काढून रिक्षा घेतली तर फाईल चार्जेस किती लागतो, हा सर्वांनाच प्रश्न पडत असतो. 7,500 रुपये. मी एक शोरूममध्ये गेलो होतो आणि तिथून हे कोटेशन मी काढून आणलेलं आहे. तेच तुमच्यापर्यंत मी शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. लोन सुरक्षा विमा म्हणजे हे काय, की जर तुमची डेथ झाली, जर तुम्हाला पैसे भरूच शकले नाहीत, तर लोन सुरक्षा म्हणून बँक तुमच्याकडे 1,700 रुपयाचा विमा काढत असते बँकेच्या सुरक्षेसाठी आणि त्या पैशासाठी. तर डाऊन पेमेंट किती आहे, तर डाऊन पेमेंट आहे 14,969 रुपये, म्हणजे 15,000च्या आसपास. बँकेतून कर्ज तुम्हाला किती मिळणार आहे, 2,62,326 रुपये. हे पूर्ण कर्ज आहे. तर तुम्हाला आता गाडीचा हप्ता किती पडणार आहे, तो मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगणार आहे. तर 3 वर्षाला गाडीचा हप्ता आहे 10,590 रुपये आणि 4 वर्षाला जो हप्ता आहे 8,800 रुपये. 5 वर्षाला 7,756 रुपये एवढा हप्ता बसत असतो. तर आता तुम्हाला चॉईस करायचं आहे, 3 वर्षाचा चांगला आहे की 4 वर्षाचा चांगला आहे का 5 वर्षाचा चांगला आहे. मी एका शोरूममध्ये जाऊन मी हे कोटेशन काढून आणलं आणि मी म्हणलं की चला आता हे नवीन येणारे रिक्षा चालकांसाठी आपण हा व्हिडिओ बनवून घेऊ, म्हणजे त्यांच्यापर्यंत काही माहिती, काही गोष्टी व्यवस्थित सविस्तरपर्यंत पोचले जातील. म्हणून जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याच ठिकाणी आपण आपला व्हिडिओ थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.